आपल्याकडे लाजते का तू यार शिवानी? 1 2 3 हे बघा. ओ माय गॉड, लोकमतचे सगळे लोक. हॅलो, वेलकम वेलकम टू आवर हाऊस. हॅलो हॅलो सर, हॅलो कशात? अरे कॅमेरा नाही. हॅलो, आता ते कॅमेरा जरा स्टेबल ठेवायला लागतो कारण सगळं सेटअप पण त्यांनी केलेलं आहे. सगळं करून ठेवलं. आम्ही घर एवढा आवडीने आवरून ठेवला. हॉल म्हणजे आतलं नाही, हॉल आवरून ठेवला कारण हॉलमध्ये आपल्याला शूट करायचं. आता आम्ही काहीतरी करणार आहे प्लॅन, मस्त टाइमपास काहीतरी शूट करू आणि तुम्हाला डायरेक्ट नंतर दाखवू आमच्या पण चॅनलवर आणि अजून एका चॅनलवर. नक्की. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही यश आणि शिवानीच्या घरी जाणार आहोत आणि आत्ता आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत कारण तिथे एक व्लॉग शूट होणार आहे, एक रील शूट होणार आहे असं आम्हाला कळलंय. आणि आत्ता शिवानी आहे माझ्यासोबत. हाय शिवानी. हॅलो, मी एकदम मस्त. कम्फर्टेबल फील करा. थँक्यू. आज ऍक्च्युली मी विचार करते की आम्ही चॅलेंज करूया. म्हणजे आम्ही युजली चॅलेंज करतो, तर यश सोबत थोडंसं चॅलेंज करूया म्हणजे फन होईल आणि त्याची रिॲक्शन जरा कॅप्चर करता येईल आणि एकदम फन मी विचार केले डोक्यामध्ये, तर आपण तेच करता येईल. बघूया. मी आता बोलत नाही, तुम्ही बघत राहा. ओके. बरं, यश रेडी आणि त्याला आपण काही सांगितलंय? त्याला काही आयडिया नाही आहे. त्याला मी फक्त एवढं बोलले की आपण रील शूट करायची आहे. तो आतमध्ये इस्त्री करतोय. बोलू त्याला? चालेल, बोला. यश ये इथे जरा. हा ये ना लवकर. हॅलो. हाय. आणि मी तुला असं करते, फायनली आला ना. तुझीच वाट बघत होतो. या सांगतील ना. स्वागत आहे एक तर तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. पण आज आहे ना, आम्ही तुम्हाला नेहमी असं व्लॉग आणि रील शूट करताना बघतो, तुमचं वेगवेगळं कॉन्टेंट असतं. पण आज शिवानी आणि मी असं ठरवलंय की आज काय प्रकारचं कॉन्टेंट क्रिएट करायचं हे मी शिवानीवर सोपवलंय. सो शिवानीने मला आयडिया दिली आहे, पण आता शिवानी तू. सिम्पल आहे, जे आपण नेहमी करतो, चॅलेंज करायचंय. ओके, हा चालेल. हिच्यासोबत नाही. बरं, नवीन म्हणा. ओके ओके. तुझ्यासोबत मी चॅलेंज करणार आहे. ओके, पण थोडी तयारी करावी लागेल. तयारीची गरज. ठीक आहे, चालेल, चल. पण आता काय चॅलेंज आहे ते आता तू माझ्या मते डिरेक्टली घेऊन ये, म्हणजेच त्याला जरा एक कशा प्रकारचे म्हणजे चूज करायचंय. काय नाही, एकदम सिम्पल आहे. काहीच जास्त नाही. ते तू नेहमी बघत आलायस, फक्त तुला थोडंसं डोकं लावायचंय. या घरात ते काम माझंच आहे. सॉरी सोपं काहीतरी. चला आणते. सो खूप साऱ्या प्रकारचं तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करता, पण आता शिवानी आतमध्ये गेलीये. काय घेऊन येईल असं तुला वाटतं? काय अंदाज? तुला माहितीये काय घेऊन येणार आहे, तर मग हे बघ, मी आता तर सांगतो, जर तुम्हाला आयडिया दिली ना तर माझ्या मनात सोपं होईल माझ्यासाठी. शिवानी मला मारेल. नाही मारणार. मला अशी आयडिया नाही येते अजून तरी. भरपूर काय काहीतरी केलंय माझ्यासोबत, विचित्र प्रँक वगैरे केलंय? प्रँक पण केलाय. प्रँकच करत असते ती माझ्यासोबत, बाकी काय नाही करत ती. नाही, पण आता ती घेऊन येते काहीतरी. जवळजवळ सगळे संपलेले आहेत मला वाटतं चॅलेंज. आणि आता कुठलंही आलं तरी मला असं वाटत नाही चॅलेंजिंग नाही कूल वाटत. असतं. येस. ओके. माझा खजाना आहे हा. ह्याचं काय करायचं? इस्त्री करून ठेवलेत मी सगळी, आता कशाला परत? एक काम करते, इथे ठेवते, चालेल का? हे माझा अर्धा खजाना आहे. यातून तुला काहीतरी चूज करायचंय. साडी चूज करायची? हा, आणि काय जे तुला चांगली फील होईल आणि तुला असं वाटेल की ह्याने काय चांगलं, जे तुला चांगली वाटते ते तू निवडू शकतोस. असं वरूनच बघून? कारण नाही, मी हात सगळी लाव, feel- उघड, अरे, उघड. मीच सगळी करून ठेवलेली, मला हात लावण्याची वेगळी गरज नाहीये. बघून सांगू शकतो मी. उगाचच उघडायचं, परत पसारा करायचा. कुठे घालणार आहेस तू? त्याच्यावर आहे ते. हे बघ, साडी नेसतात. तुला फक्त साडी चूज करायला आता सांगितली, तू मस्तपैकी साडी तू चूज घाबरू नको यार. साडीच आहे. घाबरत नाही, फक्त हार्टबीट थोडी फास्ट होते. घाबरायचा काय विषय नाही. लवकर चूज हे करते. बघ, ते टाइम एक मिनिट. मला एवढं मोठं काम दिल्याशिवाय माझी बायको सुंदर दिसली पाहिजे यार. थांब जरा. ते तुझ्याच हातात आहे. तू ओकेशन सांगितलं नाही तर डिफिकल्ट होईल, पण मी नाही, तुला चालतं फक्त तरी जनरल तुला सांगतो, ही चांगली आहे. ओके, ओ. ठीक आहे, चल. तुलाच समजेल आता कोणामुळे मी सुंदर दिसणार आहे. हा? तुला माहिती, इनफॅक्ट माझी तुम्हाला choice नाही चांगली. सांगितलं ना मी एक्झॅक्ट काय चॅलेंज नाही नाही. तर शिवानी भाई, मी नाही घालणार बिल. अशी सुंदर साडी. शिवानी. आणि तुम्हाला माहिती ऍक्च्युअल मध्ये ही माझ्या सासूची साडी आहे. ओ, म्हणून त्याने चूज केली ना. वाव. तर पण तरीही मी काय करणार नाहीये त्याचं. तुला काहीच नाही, तुला नाही तर नेसवायची. तू अचानक कॅमेरा चालली बाई. सॉरी, तुला नाही नेसायची आहे, तुला मला नेसवायची आहे. हा चॅलेंज आहे. तुला नेसव मी. Yes. आता तू नेहमी माझ्यासोबत मी ड्रेपिंग मध्ये तुम्हाला हेल्प करतो. हे बघ, निर्या लावणं आणि साडी नेसवणं, पण तू बघ, ह्याच्यात गुंडाळण्याचा फरक आहे. पण काय फरक आहे? फक्त गुंडाळायचं नाही. मी तुला सांगते ना, रफ तुला सांगते. हा, तू तेवढं बघितलेलं आहे सगळं. हा. तुला फक्त नेसवायची. Okay. दॅट्स इट.
कारण की असं मुलांना वाटतं की साडी नेसणं खूप सोपं आहे, खूप लवकर होऊन जातं वाटतं आहे. वाटतं आता का? कळलं? वाटतं? ह्याच्यासाठीच मी हा Question mark होता यार. challenge वाटतं तुम्हा लोकांना असं होतं यार. ठीक आहे, मग आता तुला ही साडी मला नेसवायची आहे. ओके, बट मी तुला एक विचारते यश, की मोस्टली आता ही वेगवेगळ्या टाईपच्या लाईक फॅब्रिक वेगवेगळ्या Yes. असलेल्या साड्या नेसते. Yes. सो मुलींना ना काही वेळेला इझी जातं कॉटनच्या लिननच्या साड्या हो, हो, पटकन नाही, नेसण्याला ते परफेक्ट बरोबर. प्लेटिंग Correct. वगैरे होतं. Correct. सो आता तू जी साडी निवडली आहेस हा. त्याच्यावर तुला किती कॉन्फिडन्स आहे, किती ही छान सुंदर तुम्ही नेसेल? रेडी टू वेअर जरी असती ना हा. तरी माझा कॉन्फिडन्स तेवढाच कमी असतो. मग मला ते कुठलं कापड वगैरे याच्याने नाहीच मला काय फरक पण पडणार. पण तरी काय माहिती, आता मी कधी पण अशी साडी वगैरे घ्यायला गेलो ना, हा. माहिती नाही याचं काय चाललेलं असतं. हा असा बघणार, जसं काय याला खूप सारं कळतंय समोरच्याला साडीबद्दल. असं वाटलं पाहिजे ना आपल्या साडीला सगळं. साडी हातात आली की उलटी करून बघायची. त्याला मी सांगितलेलं आहे, जर हँडलूम साडी असेल तर असं हा. असतं, मग ते मी चेक करतो. एंडला ते धागे पण असतात त्याच्यात तर नेसवण्याचं काही नसतं. त्यांच्या समोर जाऊन असं चेक करतो असं. आम्हाला एकदा विचारलेलं आहे का साडीवाल्याने, तुम्ही उलटा क्या कर रहे, तुम बार बार ऐसा उलटा क्यों कर रहे. ओके. जाऊ दे, चल. येस. सो आता हा टास्क तुला कम्प्लीट करायचा आहे. तिने तुला चॅलेंज दिलंय आणि माझ्या मते हे चॅलेंज तुम्ही बऱ्याच वेळेला एका हाताने नेसून मी एका हाताने. बापरे ते कळेलच आता आपल्याला. थोडस मला सांग. हे बघ कॅमेरा चालू मी तुला सांगणार आहे, मी तुला आपण बोलते, एक मी team खूप आहे चांगली actually. बायको आहे, मी तुला खूप मदत करणार आहे. म्हणून मी एवढा कॉन्फिडन्स सांगतो एका हाताने. पण ह्याच्या आधी त्याने तुला नेसवली आहे नाही, कधीतरी? कधीच नाही. निर्या मी वाढवतो. फक्त ते माझं निर्या काम आहे. plate करतो, प्लेट बस, असं that's हे it. करून द्यायचं बस. तेवढंच. हा. आज तुला खूप मोठं चॅलेंज आहे. ठीक आहे. दरवेळेला ना आपण बघतो सगळेजण की शिवानी छानपैकी सुंदर साड्या नेसते, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि ती छान रेडी पण होते. बट साडी नेसल्यावर यशची जी रिॲक्शन असते ना, मग त्या मुलींना असं वाटायला लागतं की असा नवरा पाहिजे, की मी साडी नेसून आल्यानंतर त्याची रिॲक्शन अशीच पाहिजे. सो आता ते खूप इझी आहे रिॲक्शन देणं बायको नटून थटून आल्यानंतर. पण आता बायकोला जेव्हा साडी नेसवायची वेळ आली आहे तेव्हा let's आता see. मी रिॲक्शन देणार आहे की ओ माय गॉड यश एवढी हे बघ, छान साडी मी नेसवलीस. नेसवेन पण त्याच्यानंतर तू कशी दिसशील त्याचाच माझा काय हात नसणार आहे. तू नेसते तेव्हा मी रिॲक्ट करू शकतो, सुंदरच दिसतेस. आता बघू आपण काय So होतं. आता हे तुमचंही रील शूट होणार आहे, हो. राईट? आता ह्यांचंही रील शूट होत आहे आणि आपली जशी स्टोरी आहे बेसिकली, मी सगळं तुम्हाला सांगितलं जर्नी. सो त्याच्यातली स्टोरीज आपली अशी आहे की त्यांना हे एक रील शूट करण्यासाठी कसे कॉन्सेप्ट डिसाईड करतात, कसे ते शूट होतं, आणि ते 1 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं रील तुम्हाला दिसत असेल तर त्यामागे किती तासांची ही मेहनत असते. सो आम्ही मगाचपासून बराच वेळ शूट करतोय. आम्ही तुम्हाला लास्टला सांगूच की आम्ही किती वेळ घेतलाय खरं तर ह्यासाठी. पण येस, ते रील शूट करणं आपण स्टार्ट करूया. चालेल. ओके. पण तू नेसून ये साडी, मी रील डायरेक्ट स्टार्ट करायच्या आधी मी ह्याला नेहमी आठवण करून देते. काय आठवण करशील? लिप बाम लावली. हा प्लीज. बरोबर आहे. एवढं ते पण तू अग्री तर कर, मी बरोबर बोललोय शिवानी पहिल्या ह्याच्यात. हो हो व्हेरी गुड, नाईस. थँक्यू यार, थँक्यू. आणि शिवानी ना काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते मगाशी, कारण तिची ही एक गोष्ट मला चांगली आठवते, डोळा चोळू नकोस. सो मगाशी तर रॅन्डम बोलताना विचारा डोळा चोळू. मी विचार केला की हा आत्ता बंद करेल, हा आत्ता बंद करेल डोळे चोळणं. मी चोळतोच चोळत आहे. नव्हतोच, मी बघत होतो क्लॅरिटी बरोबर आहे का डोळ्याची. स्मज बीज झालेलं नाहीये ना, उगाचच लफडा नको. जाऊ दे, चला. ओके. चुकीचा आणला थोडासा. काय बोलू मी? पिंक कलरचं लिप बाम घेतलंय माझं. ठीक आहे, थोडा चुकतो माणूस. मी नवीन आहे या क्षेत्रामध्ये, मी नवीन आहे. लिप बामावर मी अभ्यास हा करणार आहे आणि मी शेवटी असा होईल दोन्ही खिशात एक एक लिप बाम असतील माझ्या. घे, नाही लावलंस लाव, ते पिंक वालच लाव, एकच स्ट्रोक लाव. DSLR वर फोट दिसते माझी गुलाबी गुलाबी. अरे नाही दिसणार ना, खरंच. आपला कॅमेरा वेगळा आहे यार. माझ्या पर्स मध्ये असेल बघ, नाही तर हे घे. सुरुवात इकडून होते हा. हे पण हे पॉइंट हा ऍक्च्युअली रीलची एकच स्ट्रोक असं हे लाव. ते खराब माझ्या विषयित केलं का? ड्राय नको दिसायला. खरं सांगू लागेल नाही, खरंच नाही. तिच्यावर विश्वास नाही माझा आता. ओके ओके, चला. तर आता आम्ही रील साठी सुरुवात Yes, करायची. yes. हा. तर मी तुला फक्त रफली सांगते, हा. ठीक आहे? अरे थांबा, मी कॅमेरा इथे चालूच नाही केला. ओके, इथे नाही. तर मित्रांनो, नवऱ्यावर एक्सपेरिमेंट पार्ट 2. नवऱ्यावर एक्सप्लोर. तर मी सांगते, यशला नेहमीच असं वाटतं की यश खूप नाही, सॉरी यशला नेहमी असं वाटतं यश. माझी स्क्रिप्ट विसरली. हा, मी विचार करते. हा, तर यशला नेहमीच असं वाटतं की मुली खूप ठीक आहे, थोडं थोडं होतं. कम ऑन, यू कॅन डू इट. ओके, तर
काय होतं challenge यशला मध्ये? नेहमी साडी, असं वाटतं साडी, की मुलीला साडी. साडी नेसणं खूप सोपं आहे हा. एवढे रिटेक्स असतात ना ऍक्च्युअल मध्ये याच्याहून जास्त असतात. जास्त असतात पण पण ठीक आहे. यश त्रास देतो म्हणून एवढे रिटेक होत आहेत की तू तो हो काय बोल करतो- फक्त, तू हो नाही, बोल. नाही, तो खरंच मला सपोर्ट करत असतो पण जेव्हा असं तो मध्ये काहीतरी कोणतरी इंटरप्ट केलं की कसं आपण विसरून जातो Right, काय right. बोलणं तसं होतं फक्त ओके 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 मी आता इंटरप्टच नाही करत. सो गाईज आज आपण करणार आहोत एक स्वीट चॅलेंज ज्याच्यामध्ये यशला नेहमी असं वाटतं की मुलींना साडी नेसणं खूप सोपं असतं वाटतं? तर ते आज आपल्याला कळेलच तर आज यशसाठी चॅलेंज आहे की तो मला साडी नेसवणार आहे जेवढं त्यांनी बघितलंय मला एवढे चॅलेंजिंग म्हणून 2 मी एका वर्षात. हाताने नेसवू का? हा चालेल नाही पण Good नको job. आपण नॉर्मल चॅलेंज ठेवूया मी फक्त बोलत होतो उगाचच नको आपण घ्या. हा. तुला मी फक्त एक ब्रीफ देते हे बघा मी तुम्हाला आधी- आधी सांगतो साडीचा आणि माझा संबंध कुठे येतो मी तुम्हाला सांगतो घडी करायची इस्त्री करायची आणि ठेवून द्यायची इथपर्यंतच माझा आणि साडीचा संबंध आहे बाकी माझा आणि साडीचा काही संबंध हा आणि विकत घेण्यापासून आणि खोटं बोलण्यापासून कधी साडीला इस्त्री नाही केलेली आहे ह्याने. हो शिवानी प्लीज खोटं नको बोलू शिवानी मी एकदा दोनदा केलेली आहे ठीक आहे चल उघड मला एकदा ओव्हरव्ह्यू दे की कशी नेसतात तेच कारण सांगते. खूप टाइम झाला मी पकड. साडी नेसली नाही सो सर्वात पहिले इथे गाठ पाहिजे ठीक आहे गाठ आता मी परकर नाही घातलंय तर हे नाही करू शकत टक नाही करू शकत गाठ बांधायची त्याच्यानंतर एक असा रोल घेऊन आधी पदर घ्यायचा आहे ठीक आहे आणि मग बाकीचं जे मटेरियल उरलेलं असणार त्याच्या निऱ्या पाडून खोचायच्या आणि मग इथून आणि इथून जरा ठीक एकचदा? करायचं एकचदा? येस गाठ बांधली म्हणजे तो एक झाला हा. दुसरा एक टर्न करून टाकणार एकदा टर्न करून टाकायचं ओके. हा आणि मग निऱ्या बस समजलं? बरोबर सांगते Got का? it? मला गॉट इट आहे पण साडी का बरं आता शिवाय तू काहीच नाही सांगायचं नाही आता असं? काहीच नाही मी आता तू फक्त त्याला सांगितलंस. हेच सांगणार आहे की फॉलची बाजू खाली आणि प्लीज आरामात हँडल विथ केअर शिवानी हे कुठून चालू होते पण पदर तर तुला ओळखता येईल ना हा पदर आहे हा तिकडे तो शॉपकीपर वाल्यांना सांगत असतो ये पदर आहे ना ये पदर आहे ना कधी कधी तो ब्लाऊज निघतो पण ठीक आहे माझं मी थोडी घालतोय दररोज मला नाही कळणार पण ठीक आहे ही एवढी मोठी साडी एकटी बाई कशी नेसते बाई पण शिवानी कळेल. तू त्याला टायमिंगचं चॅलेंज ए, दिलं नको. नाही मी देणार होते मी विचार केलेला की त्याला टायमिंगचा चॅलेंज देईल पण नंतर मला असं आलं की एवढं कठीण नको दोन करायला स्त्रिया गायज एकत्र आल्यावर लफडी होतात ना हीच लफडी यश एक फक्त हिंट देऊ द्यावीच लागेल तुला जर सुंदर ही जी दिसेल. बाजू आहे ना ही खाली असते तेच मी करत होतो हा. तेच नको सांगू मला हा. ते मला कळतं तेवढं हा इधर से हा मी तयारी करतो ना जरा मी म्हणून कम्फर्टेबल हाफ पॅन्ट घातली आहे की मला असं तसं काय करावं लागलं तर मी रेडी आहे पहिले तर मित्रांनो आपल्याला गाठ बांधायची त्यांना नको सांगू तुझा चॅलेंज प्लीज माझ्या प्रोसेस मध्ये नको येऊ. ओके हा? कुठे नेसतेस तू साडी इथे खाली नेसू आपण थोडी इथे नेसवत होता मी तो. खाली करायला का हा, तुला कळत ओके, नाही ओके. वरून खाली केलं ना तर मध्ये असे हे नाही पडत काय हे काय घड्या नाही पडत ओके. हा ते तुला नाही कळणार हे प्रोफेशनल साडी हे मी अभ्यास करून आलो आता इथे आपण गाठ मारू हा एक गाठ बांधलीस ना नाही, तर ओके, मी हा. इथून बाहेर नाही पडल्यावर मी टाईट होतंय का अनकम्फर्टेबल चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जाणून घेणं मित्र ह्याच्यात गरजेचं असतं कारण असं झालं म्हणजे साडी तुमची टाईट बसलेली आहे आता साडी टाईट बसलेली नाहीये आता आपण दुसरी गाठ मारू शकतो ओके. ओके एक्सप्रेशन बघतोय मी. माझा प्रोसेसचा भाग आहे तो. बरोबर आहे. आठवत आहे ना तू फिरतेस का तुला कन्फ्युज होईल मग. नको नको मग फिरू नको थोडं पाय जरा उचलशील तर मी मग बरं काहीच होईल करू नाही शकत यश तू पडशील तिला पडशील ना शिवानी मग माझं नाही काय त्याच्यात हात जरा वर घेता काय हा साईडचा आणि श्वास थांबवून ठेवा जरा 2 मिनिटं ओके वाव काय नेसवली मी साडी ए आठव मी काय बोलली होती आठव मला असं वाटतंय ना कुठेतरी झोल झालाय पहिले पदर टाकला पाहिजे मग पदरच टाकतोयस तू फक्त पण गाठ पहिले पदर आता मी हा टाकला समज असा बांध. हा झालं ना आणि झालं नीरा आणि- आणि नीरा कुठे निर्या ही नवीन टाईपची साडी आहे निर्या दुसरीकडे आहे, इकडेच निर्या पण निर्या कशा पाडणार शिवानी आता याला थोडस हे बाई इथून आहे हो जरा पदर बघू बरोबर आलाय का ओ माय गॉड असा जरा हात असा का
ते करतात ना साडी हे बाय कचरा काढला जाईल हा, लोळतोय ओके तो जरा मी केवढा. त्याच्यासाठीच तुला सांगितलं हात सॉरी जरा मला काय नाही बोलायचंय. हम्म. आता जरा कर असा हात. त्याचा गळा दाबतोय. ओ सॉरी असा हात कर. हे घे. हा. बरोबर आलेलं आहे गाईस. पदर असा जमिनीला टेकला नाही पाहिजे, पदर हवेत पाहिजे, असं उडवल्यावर तो दिसला पाहिजे व्यवस्थित डिझाईन त्याच्यावरची जी असते. आता नको हॅलो कन्फ्युज होते मला. आता मला असं चल मी वाटतं इथे प्रिटेंड करते की तू पिन लावलायस कुठे प्रिटेंड केलंयस इथे. इथे. हा. ओके आता हा आहे जो हा हम्म. याचा आपल्याला निर्या करायच्या आहेत. यश तू मला बघितलंस निर्या पाडताना. मी काय नाही. एकच हे घेऊन हा एकच करतोय यार. ते चुकून आलेलो दुसरा हातात माझ्या. हे पकड जरा मी देतोय ते पकड असं. हा शिकवतोय तर शिकून घे एकदा. सतत मी नसणार आहे तू साडी नेसायला. हे घे नेसवायला सॉरी नेसायला. शिवानी तू काहीच बोलायचं नाहीयेस आता. हा. चुकलोय का पुढे नाही मी सांगते काहीच एंड नाही. पर्यंत ती आलं मला ना, असं so, हा. ती मला बोलते की नको एवढी दया खाऊ. बाप रे. काय दिसते साडी सेम मंजुलिका दिसतेस. काहीच फरक नाही तुझ्या तशी मंजुलिका सध्या अशी चाल. यश नाही सोना. थांब जरा आपण परत करू. हे असं पकडून अशी उभी राहा. बघू दे जरा मला. कळालेलं आहे मला. हम्म. थोडंसं सांग ना. नाही, ती बाहेरून आली नाही, ती. नाही, आपण एका घरातले. कसं दिसेल नवऱ्याला नाही जमत आहे. नाही 12 वर्षापासून जास्त झाले ना आपण. आज या BTS मध्ये आपल्याला कळेल की शिवानी आणि यश जेव्हा एखादं रील शूट करतात तेव्हा खरंच यशला गोष्टी माहिती असतात की शिवानी गाईड करते त्याला आणि मग ते यश व्यवस्थित करतो हे आत्ता आपल्याला कळेल. आणि बघ यार हे काय हे असं करायचंय. ते तू डोकं लाव आता. मी हा हे या साईडला पाहिजे कदाचित. किधर आहे ते परका नाहीये तुला या साडीचे गाठ जी बांधली आहेस ना. बघू जरा लांब जा जरा. हे. काय दिसतेच माहितीये. हा अप्रतिम एक नंबर. शिवानी तुला मॉडेल म्हणून ठेवला पाहिजे. ते साडीच्या वरती पेपर असतात ना त्याच्यावर छापला पाहिजे. प्लीज शीट एक मिनिट जरा. हे माझं काम असतं काय एवढंच मी करतो यार. तुम्ही साडी घालायला लावता म्हणजे काय. बट खरं सांगू नॉट बॅड. ए हात काढ. तू ते काय बोलतात कोड क्रॅक केलायस. केलाय ना. हा ऍक्च्युअल मध्ये मुली कन्फ्युज होतात. पण मी झालोय ना बरोबर. म्हणजे बरोबर तर नाही बोलत तुम्हीच रेट करा. हा. तर बाकी तुझं डन हा एवढंच. थांब जरा भाऊ फिर जरा. व्यवस्थित घातले यार. अशी- तुम्हाला दोघांना काय वाटतंय. बरोबर घातले ना. बेस्ट घातले भाई. अशी साडी जर शिवानीने नेसली तर तू तिला बाहेर इव्हेंटला घेऊन जाशील. मग? अशी जशी तू आता नेसवलीस तशी. हो फक्त हे नाही घालायचं आतमध्ये. वेगळं काहीतरी घाल. बट ऑब्विस. हा बघूया आता. म्हणजे गाडीपर्यंतच गाडीत बसून ठेवून गाडीतून परत घेऊन येईल. आणि ह्याचं काय ओ शेट ये लफड़ा हो गया क्या हे दया. बघा. समझे प्रॉब्लेम गाठ में है. माझं झालेलं नव्हतं. तुम्ही काय सांगितलं. अरे तुला माझं विचारलं झालं. शिवानीने. कधी? मी मी हो बोलली. बोललोच नाही. मी नाही हो बोललो. मी बोललो मी फिर बोललेलो फक्त. ओके आता काय आता बोल. आता आपल्याला परत बेस पासून चालू करायला लागेल. जो झालेला आहे ना हा गाठचा प्रॉब्लेम हा गाठ आपल्याला पुढे आणून त्याच्यात ते घालायला लागेल. कसं 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 काय बोललास. चुकलं तो वाटतं. बोलला की हे इकडे हा. आणायचं इथे गाठ बांधायची आणि मग त्यामध्ये निऱ्या टाकायच्या म्हणजे लोक ऑलरेडी जे बोलतात ते हा अजूनच कोणी- कळू दे. हा. मला वाटतं एवढं थांब जरा गाठ अजून आपण हुशार आहेस रे. मी हे बघ काय आहे ना यश नावाची मुलं त्यांच्या नावातच यश आहे. बाकी सगळं डिफिकल्ट नसतं त्यांच्यासाठी. आणि मुलं थांब जरा थांब एकदम व्यवस्थित इन करतो बघ तू आता. तुला एक हिंट देते मी ह्याला. ही निर्या लंगोट वाटते. नेहमी काय बोलते निर्या कधी पण आपल्या बेंबीच्या लाईन मध्ये असली पाहिजे. तू इथे घातलेस. इथे कुठे इथे इथे
तुला माहित नाही बेंबी कुठे आहे तुझी? बेंबी कुठे आहे? इथेच आहे ना. तुझी जिकडे आहे तिथेच आहे. माझ्या इकडे मग इथे खोचूया का? तुझी बेंबी आणि नीरज एकाच साईडला आहे शिवानी. हे थोडं इथे पाहिजे. आता मला हे बघा बेंबी दिसत नाही म्हणून मी हे केलं. दिसलं असतं तर परफेक्ट झालं असतं सगळं काम. काय बोलतोय? म्हणजे अरे साडीत तर ते असतं ना बरोबर. म्हणून. आता मी एक आणखीन गोष्ट, हे त्याने वरतून नीट केलंय आणि शिवानीने पदर घेऊन बिचारीने सगळं सावरलंय. हा पण आता हा जो हे काही बघा. पॅटर्न तू केलाय हे बघ. हा वेगळा हा टाईपचा नवीन- पॅटर्न वाटतोय मला. हा म्हणजे नवीन- तिने आता ते घातलंय आतमध्ये ड्रेस आहे तिचा, म्हणून ठीक आहे. म्हणून ठीक आहे. जो परकर असता तू विचार कर. हे काय नऊवारी अर्धी वाटते ही. ते नवीन स्टाईल आहे यार. म्हणजे आता ते होते इन प्रोग्रेस आहे ते. हळूहळू मला कळणार आहे त्याचं काय करायचं. हे काय मला तू अशी का उभी आहे बाई ती साडी अशी दाखवून? मला शेपटी आल्यासारखं वाटतंय. ए पुढून तर व्यवस्थित आहे ना. पुढून व्यवस्थित आहे. हे बघा कोणाला हे बघ आपण रील बनवताना इकडचं दिसतंय फक्त. हे व्यवस्थित दिसतंय. म्हणजे माझ्या मते हे रील जेव्हा तुमचं शूट होत असेल खरोखरचं आणि हिने समजा चॅलेंज दिलेलं असेल की करतेच आहे shoot. हा, पण मला असं वाटतंय की शिवानीने बिचारीने सगळं सावरलंय ते आणि ती फक्त दाखवत असेल फ्रंट की मी किती छान हो. नेसवली मागे यशने आणि थोडं मागचं सगळं साडी- एडिट. साडीमध्ये प्रॉब्लेम मला वाटतं ते सरळ असताना तर ते व्यवस्थित आलं असतं. तू गाठ जेव्हा बांधलीस ना हा. तेव्हा तू एक बाजू जास्त खेचलीस त्याच्यामुळे ते वर आलंय. ओके ओके. आणि गाठ कुठे? तुला माहित? ओके ठीक आहे. पण बाकी मला बरोबर वाटतंय. थोडं खेचूया का? हा गुड. हे बघ आता बघा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. स्ट्रेट आलंय. हे तर असंच येणार नाही रे. काहीतरी लफडा झालाय मग. ठीक आहे पण इथपर्यंत मला असं वाटतं की साडी समोर दिसताना साडी किती. पण तुला काय बोलायचंय? जे तू नेहमी बोलतोस की मुलींना साडी नेसणं सोपं असतं. हात जोडून माफी मागतो. मी माफी मागतो स्त्रियांनो. तुम्हाला साडी नेसताना बघून किती वेळ लागतो त्याच्यावर आम्ही तुम्हाला जज करतो पण ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की आम्हाला आपण क्षमा ना करा. ह्याला साडी नेसवायला पाहिजे. अजून Oh, मजा आली. shit. पण yes, पण बऱ्यापैकी चांगली नेसली आहे. बिगिनर म्हणजे फर्स्ट टाइम नेसली आहे. फर्स्ट टाइम नेसली यार. फर्स्ट टाइम. तुम्हाला मी तुला घोडा चालवायला सांगितलं तुम्हाला जमणार आहे का? तुला येतो? काय? मग मी घोडा चालवलाय. मला घोडा चालवता येतो. पण साडी नेसवणं आणि घोडा आता मुलं थोडी मुलांचे कपडे किती नॉर्मल असतात. शर्ट पॅन्ट हाफ पॅन्ट घातलीये मी. हाफ पण पॅन्ट लुंगी आता ती वाली येते ना वेल्क्रो वाली यार. टॉवेल सारखी नेसतात. ठीक आहे पण मला असं वाटतं की मी ह्याला हे 10 बघा तुम्ही रेट करा. हे दोघींचं जाऊ दे. हे बघा आपला संबंध आहे. तुम्ही मला सांगा की ही साडी मी नेसवली तरी कशी आणि तुम्ही मला 10 पैकी नंबर द्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबतच असाल गाईस. परत भेटू. नॉट बॅड. ऍक्च्युली साडी चांगली आहे ना म्हणून चांगलं वाटतंय. बिचारी शिवानी, मी तुम्हाला लिटरली सांगते की ती इतके छान असं आणि ते पदर सावरून आणि हे जे करून ती इतकं छान वेल मेंटेन असं ती दाखवते ना की नेसवली आहे छान. आणि ती जशी छान उभी राहते साडी नेसल्यावर जसे मुली मस्त पोज देताना उभे राहतात त्याच्यात तिने सगळं सावरून नेलंय. पण माझं म्हणजे कुठेतरी चांगलं असेल. काहीतरी चांगलं केलं. यश Thank you. चांगलं केलंय नॉट एक बॅड. अख्खी लाईन माझ्यासाठी जर बोलली शिवानीने ज्या प्रकारे व्यवस्थित नाही, यशला आम्ही चॅलेंज दिलं आणि यशने ते छान प्रकारे पार पाडलं खरं तर. कारण साडी चूज करणं इथूनच सुरुवात होती आणि डिफिकल्ट वाली साडी निवडली आणि ती साडी थोडीशी प्लेट करणं थोडं डिफिकल्ट असतंच नो डाऊट. सो त्याने सुंदर जेव्हा त्याला कळलं की आपला टर्न चुकतोय त्याने डोकं लावलं आणि तो टर्नही व्यवस्थित केला. सो गुड यश. थँक्यू सो मच. पास झालायस याच्यात. एक दिवस ह्या दोघांपैकी आम्ही येऊ आणि तुला एक चॅलेंज देऊ. मग तुझी बघतो मी मजा. घोडाच घरी आणतो. चालेल. येस. पण हे हा जो टास्क होता हाच होता. म्हणजे जे मी आता विचारलं की एका रील मागची मेहनत जी असते. आता हे जे तुम्ही शूट केलंय अर्थात हे अख्खं रील शूट झालंय. आता हे तुम्ही पोस्ट करणारच असाल बट ऑब्वियस. बट अदरवाईज हे आता ही कॉन्सेप्ट चूज करण्यापासून आता आम्ही आल्यापासून बघतो आपल्याला तासभर लागलाय हे एखादं शूट करायला. एवढंच 1 मिनिटाचं रील शूट करताना दररोज किती वेळ जातोय? पहिले स्टार्ट तर आयडिएशन पासून आहे. आयडिएशन पण सोडून द्या की आपल्याला बनवायचंय काय. आता ही साडी हिच्या डोक्यात आलं की यशनी साडी नेसवावी. तर ते असं आपल्या डोक्यात असं लगेच नाही. कधीतरी आपल्या एक्झॉस्टेड असतात सगळे आयडिया. आता मी साडी नेसवली. आता 2 दिवसानंतर परत आम्ही हे नाही बनवू शकत. तर त्यालाच पहिले भरपूर वेळ लागतो की आम्हाला बनवायचंय काय. त्याच्यानंतरची रिॲक्शन जरा ऑर्गॅनिक पण तिथपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर साडी आता कुठली करायची त्याच्यात टेक घेताना 10 वेळा टेक घ्या. बाकी गोष्टी बाकी म्हणजे एक असं नाहीये की एका दिवशी आम्ही एकच शूट करतो. 3-4 शूट करतो. तर मग ते आवरा
मग आत्ताच शूट करतानाच ह्यांनी 2 वेळा कपडे बदलले, आधी वेगळं घातलेलं, मग त्याला इस्त्री करा, सो तिथून सगळं आहे. आणि पण मग हे त्यात सगळं आयत्या वेळेला ठरतं तुमचं, हो. राईट? Yes, की yes. असं इम्प्रॉम्प्टू जे काही आहे हा. ते असं सगळं ठरतं. म्हणजे जो काही प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला एक प्रश्न पडतो ना, की आता खूप वर्ष कपल कॉन्टेंट पाहिल्यानंतर मग ते कपलला असं वाटत असेल की आता हीच रिॲक्शन देणार आहे किंवा आमचं हे ठरलेलं आहे, मग ते ऑर्गॅनिक होत नाही. पण मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, आता हे एवढी वर्ष म्हणजे 2 वर्षांपेक्षा जास्त झाली असतील, हो. सो कॉन्टेंट क्रिएट करतात कपल कॉन्टेंट, तेवढीच ऑर्गॅनिक रिएक्शन यशकडनंही येते आणि तेवढीच छान बडबड शिवानीही करते. खूप स्मूथली आणि ऑर्गॅनिकली चालतं आणि हेच तुमच्या या कॉन्टेंट क्रिएशनचं यश आहे असं मला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. सो आमचं एक मस्त रीलही शूट झालं, म्हणजे त्यांच्या दोघांचं एक कामही झालेलं आहे, म्हणजे दिवसभरातलं तसं छोटंसं काम त्यांचं पार पडलेलं आहे. आणि त्यामागची BTS मेहनत ही माझ्या शोमध्ये आता तुम्हाला दिसेलच. जे आपण प्रश्न विचारलेला की ह्याच्यामागे किती मेहनत असते आणि एक रील, एक व्लॉग असू दे, किती वेळ लागतो आयडिएशनपासनं ते रील पोस्ट होईपर्यंतचा हा सगळा टाइम स्पॅन, हा आत्ता आपण इथे येऊन ह्यांच्यासोबत केला म्हणून आत्ता आपल्याला कळलंय आणि हीच जर्नी आहे. आणखीन बरेच प्रश्न आपल्याला पडलेत, ते आपण सगळे विचारणारच आहोत, पण ती एक छान बैठक आणि एक मस्त आपण जे ठरवलंय तिथे बसून मस्त प्रश्न उत्तराचं सेशन आपण कंटिन्यू करणार आहोत. Done? तुम्ही मला ऍक्च्युअली सांगा, ही साडी चांगली आहे? ही साडी चांगली आहे का? यशनी मला ही साडी साडी नेसवली. सुंदरच आहे, साडीबद्दल नो डाऊट आहे. अल्ला, हा काय काय म्हणाला टाकलाय, आता? काय टाकलाय भाई. साडी सुंदर आहे, पण ही नेसवली. एक मिनिट, तू काय बोलूच नको, 2 मिनिटं. ही साडी तुम्हाला वाटते का मी नेसवली? मी नेसवली खरं तुम्ही शपथ ना- सांगा. तुम्ही ह्यांच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा की मला लिटरली पाल काय बोलते, काय बोलतात त्याला, काय? शेपूट आली होती या कुठे आली साडीची, होती भाई? मीच सगळं जी केलेलं आहे, काय नंतर नाही. ह्यांनी हेल्प केली आहे यशला. बापरे, हेल्प केलीये. मी इकडे पडलो मी साडी नेसवता पडलोय मी, तरी मान्य करत नाही. पण येस, ह्यांनी मला ही साडी नेसवली आणि मस्त चॅलेंज केलं आम्ही, मस्त शूट पण झालेलं आहे. Yes. आणि कसं खूप मजा वाटलं? आली, मजा आली. त्या लोकांनी घरी येऊन बिचार मध्ये लाईट पण गेली आमची, हो यार. त्याच्यात बसायला लागलं. कुठून तरी ट्रॅव्हल करून आले, परत गरम होत Late बसलेलं. झालं. पण थँक्यू सो मच, तुम्ही आली, खूप बरं वाटलं. तू तर घरचीच आहेस. सॉरी, मला त्यांना थँक्यू बोलायचं होतं. थँक्यू सो मच. तुम्हाला हात नाही आलो आहे ना, थँक्यू सो मच. बिचारे कधीपासून उभे शूट पण करत सॉलिड शूट झालंय आणि मला जाम मजा आली आहे. खरं तर ह्यांचं कॉन्टेंट आम्ही नेहमी बघत असतो आणि असा प्रश्न पडतो की खरंच ऑर्गॅनिक असेल का, किंवा जे काही रिॲक्शन येत आहेत ते आता इतक्या वर्षानंतर थोडंसं कसं वाटतंय, कसं डिसाईड करतात. सो मी प्रत्यक्ष पाहिले, गाईज सॉलिड आहेत दोघं आणि मस्त कॉन्टेंट Approved. क्रिएट करतात. अप्रूव्ह. आणि सिरियसली यशचे जे पंचस आहेत ते अगदी इम्प्रॉम्प्टू असतात, हा. काहीच ठरवलेलं मी नसतं. बोलले नव्हते. हा, म्हणजे लोकांना असं वाटत बरोबर. असेल की शिवानी सल्ले देते, पण नाही, खरंच इम्प्रॉम्प्टू असतं. आणि शिवानी त्याला मध्ये मध्ये बऱ्याच Yes. जे काय Balance आहे. हा, ते मस्त एक गुगली टाकत असते. सो सॉलिड आहे आणि तुम्हाला दोघांनी तुमच्या जर्नीसाठी Thank you so much. खूप आणि खूप घरी शुभेच्छा. आल्याबद्दल थँक्यू. थँक्यू, तुम्ही आम्हाला घरी बोलवलं त्यासाठी. अरे,